या ठिकाणी आपले सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका टेस्ट पेपर्स तुमच्याकडे आणलेले आहेत, फुल टेस्ट आणलेले आहेत नवीन सिलेबसनुसार. आणि या ठिकाणी टेस्ट क्रमांक 6 जी तुम्हाला अपलोड केलेली आहे त्यामधले मराठीचे 10 प्रश्न, इंग्रजीचे 10 प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न, असे 40 प्रश्न आपण 80 गुणांसाठीचे या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. या टेस्टच्या PDF तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आपण देतो आहे. अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. नवीन बॅच सुरू आहे. काही कोणाला बॅच घ्यायची असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आधी ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी जाऊन थोडंसं चेक करा फीस काय आहे, कालावधी काय आहे, किती लेक्चर्स त्याच्यामध्ये ऍड आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कंटेंटमध्ये दिसणार आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला ते सेंटेन्स बदलवायचं आहे. द टॉप कॅश प्राइज ऑफ 50,000 रुपीज हॅड बीन ओन बाय अ कार्पेंटर लास्ट मंथ. बघा, इथे दोनच गोष्टी. इथे हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. ओके, हा पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि याच्यात आपल्याला कर्ता आणि हे ओळखायचंय. इथे सब्जेक्ट कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे आणि क्रियापदाचे रूप, विषय संपला. आता इथे जे बाय ना, बायच्या नंतरचा मुख्यत्वे सब्जेक्ट असतो बहुतेक ठिकाणी. मग अ कार्पेंटर पासून सुरुवात होणार. अ कार्पेंटर, द टॉप, अ कार्पेंटर, अ कार्पेंटर. बघा, द टॉप तर कट झाला. आता इथे ओन आलेला आहे, इथे हॅड ओन आलेला आहे आणि इथे हॅज ओन आले. बस आमचं उत्तरच आलं. इकडे काय दिलंय? हॅड बीन. काय दिलंय? हॅड बीन. आता जे हॅड बीन आहे, पॅसिव्ह मध्ये हॅड बीन कधी होणार? ऍक्टिव्ह मध्ये काय असावं लागेल त्याच्यासाठी? ऍक्टिव्ह मध्ये इथे फक्त ओन असेल तर हॅड बीन होणार का? नाही. हॅज असेल तर हॅड बीन होणार का? नाही. इथे हॅड असेल ना तर याचा पॅसिव्ह मध्ये हॅड बीन होतो. बघा, हॅडचा हॅड बीन होतो. हॅड ऍक्टिव्ह आहे, त्याचा पॅसिव्ह मध्ये हॅड बीन होतो. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे मी जातोय. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिव्हायडेड इनटू पार्ट्स. सेंटेन्स पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. वन ऑफ देम मे कंटेन एन एरर. एका ठिकाणी एरर आहे. सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. इफ यू डोंट फाइंड एनी एरर मेक नो एरर एज युअर आन्सर. सी द शॉप वॉज फुल विथ आर्टिफॅक्ट्स फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री. आता इथे तुम्हाला ओळखायचं की घोळ कुठे झालाय. आता बघा, मुख्यत्वे घोळ आहे ना प्रिपोजिशन्स मध्ये होतो, काही वेळेस एखाद्या शब्दाच्या स्पेलिंग मध्ये होतो. मग आपल्या इथे ऑल ओव्हर द कंट्री मध्ये घोळ असेल का, की एररच नाहीये, की विथ आर्टिफॅक्ट्स फ्रॉम. बघा, विथ मध्ये घोळ होऊ शकतो का, फ्रॉम मध्ये होऊ शकतो का? द शॉप वॉज फुल, हा जो 2 नंबरचा प्रश्न आहे ना इथे. आता इथे थोडंसं तुम्ही जर बघितलं, द शॉप वॉज फुल ऑफ, इथे ना फुल ऑफ पाहिजे, फुल ऑफ आर्टिफॅक्ट्स फ्रॉम ऑल ओव्हर द. हे जे विथ आहे ना हेच चुकतंय. फुल ऑफ त्याने भरलेला, ते शॉप त्याने भरलेला आहे, त्याने फुल आहे. फुल ऑफ या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे इथे जे विथ आहे ना इथे घोळ होतोय. 3 नंबरचं उत्तर तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट फ्रेजल वर्ब इज यूज. बघा, करेक्ट फ्रेजल वर्ब. तुम्हाला प्रश्न कशावर येत आहेत ते तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. TCS पॅटर्न आहे, मी त्या पद्धतीने प्रश्न टाकलेले आहेत. काही TCSच्या परीक्षांना आलेले प्रश्न सुद्धा याचे टाकलेले आहे मुद्दा, कारण योग्य पॅटर्नने तुम्ही त्या ठिकाणी गेले पाहिजेत. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, द चिल्ड्रन हॅड टू बी पिकअप फ्रॉम द स्कूल ॲज देअर बस ब्रोक ऑफ. पुढे द चिल्ड्रन हॅड टू बी पिकअप फ्रॉम द स्कूल ॲज देअर बस ब्रोक डाऊन. बघा, आता इथे ब्रोक ऑफ आहे, इथे ब्रोक डाऊन आहे. द चिल्ड्रन हॅड टू बी पिकअप फ्रॉम द स्कूल ॲज देअर बस ब्रोक आउट. द चिल्ड्रन हॅड टू बी पिकअप फ्रॉम द स्कूल ॲज देअर बस ब्रोकअप. ब्रोकअप म्हणजे काय झालंय या ठिकाणी? त्यांची बस बिघडलेली आहे, त्यांची बस बंद पडलेली आहे. त्यांची बस बिघडण्यासाठी, त्यांची बस बंद पडण्यासाठी आम्ही कोणती फ्रेजल वर्ब वापरतो माहित पाहिजे. त्याला आम्ही ब्रोक डाऊन असं म्हणतो. बस बंद पडणे, बस नादुरुस्त होणे. ब्रोक डाऊन ही फ्रेजल वर्ब या ठिकाणी आहे. पुढे जातोय. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर इन द गिव्हन सेंटेन्स. इफ देर इज नो एरर, सिलेक्ट नो एरर. द टेलिफोन हॅज लॉंग सर्व ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स अँड पॉसिबिलिटी इन फिक्शन. बघा, द टेलिफोन हॅज लॉंग सर्व ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स अँड पॉसिबिलिटी इन फिक्शन म्हटलेला आहे. स्पेलिंग एरर, स्पेलिंग
कुठे कोणत्या ठिकाणी स्पेलिंग मध्ये घोळ झाला असू शकतो. द टेलिफोन हॅज लॉंग सर्व, इथे मी हे करतोय ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स अँड पॉसिबिलिटी इन फिक्शन असं म्हटलं आहे. घोळ कुठे आहे? स्पेलिंगचा विषय. आणि मग स्पेलिंग म्हटलं की आमच्यासाठी ते काम आणखी सोपं झालं पाहिजे. कशामध्ये घोळ केलेला आहे बघा. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही टेलिफोनची स्पेलिंग ओके, लॉंग सर्व इथे तर काही प्रॉब्लेम नाहीये. सोर्स, सोर्सच्या स्पेलिंग कडे लक्ष द्या. स्रोत म्हणतो आपण त्याला, उगमस्थान SOUR. अशी सस्पेन्स मध्ये झालाय घोळ. पॉसिबिलिटी बरोबर आहे, फिक्शनही बरोबर आहे. सस्पेन्सची स्पेलिंग कशी असते? सस्पेन्स लिहिताना तुम्ही काय करताय, हा जो सी आहे ना इथे SC पाहिजे, सस्पेन्स. त्याच्यामुळे घोळ झाला इथे. इथे जे 2 नंबरचं आहे हे चुकतं आहे. पुढे जातोय मी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. सराउंडेड बाय सो मच नेग्लिजन्स द चिंपाजी ग्रीव व्हेरी क्लोज टू हर केअरटेकर्स. बघा काय म्हटलंय या ठिकाणी, निग्लिजन्स आहे आणि त्याचा अँटोनिम तुम्हाला विचारलेला. निग्लिजन्स म्हणजे काय हो? दुर्लक्ष करणे. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे त्याला आपण निग्लिजन्स म्हणतोय. मग त्याचं अटेन्शन, अँबिशन, असेसमेंट, अपीरन्स आपण दुर्लक्ष करतोय आणि त्याकडे लक्ष वेधतोय. लक्ष वेधण्याला काय म्हणतात मला वाटतं माहित तुम्हाला. सोपा शब्द आहे, चुकणार नाहीये. एखाद्याकडे दुर्लक्ष करणे आणि एखाद्याचं लक्ष वेधणे, लक्ष वेधण्याला आपण अटेन्शन असं म्हणतो आहे. काय म्हणतो? अटेन्शन म्हणतोय. आणि मी तुमचं लक्ष वेधतोय आपल्या टेस्ट सिरीजकडे. ऍपवर जाऊन तुम्ही एक टेस्ट 28 रुपयाला घेऊ शकता. फुल टेस्ट आहे. अशा 6 टेस्ट आहेत, तुम्हाला घेता येतील. मुख्य सेविकेची नवीन बॅच सुद्धा चालू आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे आणि या टेस्ट फुल टेस्ट आहेत. 200 गुणांच्या म्हणजे 100 प्रश्नांची या टेस्ट आहेत. यामध्ये सगळं तुमचं सिलेबसनुसार मराठी, इंग्लिश, ICDS, ऍक्ट, स्कीम, पोषण अभियान, संगणक, गणित बुद्धिमत्ता सगळे लेक्चर्स ऍड आहे. आणि तुम्हाला बॅच पाहिजे असेल, सगळे व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे असतील, नोट्स पाहिजे असतील, मराठी इंग्लिशच्या 20-20 टॉपिक टेस्ट पाहिजे असेल तर मग तुमच्यासाठी मुख्य सेविकेची फुल बॅच आहे. खूप साऱ्या विद्यार्थी मैत्रिणी या ठिकाणी जॉईन होत आहेत. समाज कल्याणचे गृहपालची सुद्धा बॅच तुमच्यासाठी आणलेली आहे. त्याच्या टेस्ट पेपर सुद्धा तिथे उपलब्ध केलेले आहेत. तांत्रिकची बॅच सुद्धा आहे, फक्त 80 गुणांची पाहिजे असेल. हे एकत्र 200 गुणांची बॅच आहे, फक्त तांत्रिक पाहिजे असेल त्यांना तांत्रिक आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन तुमच्याकडे आहे, डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास सोपा करा. आता आपण जातोय मराठीकडे. आता बघा आम्हाला इंग्रजीचं जे हे आहे तिथे थोडं फोकस करायचं. 20 मार्क्स तिथे लक्ष द्यावं लागेल. पुढे वृक्ष याचा समानार्थी शब्द ओळखा. गज, सुवर्ण, वर्ण, द्रुम. एक आम्हाला आहे ना धडा होता, कल्पद्रुमाची डहाळी असा धडा होता. कल्पद्रुमाची डहाळी. आणि मला वाटतं ते अजिंठा लेण्यावर होता. त्या ठिकाणी ते प्रियकर प्रियशी त्यांच्यावर होता तो. पण कल्पद्रुम, द्रुम म्हणजे वृक्ष, कल्पवृक्ष म्हणतो ना आपण, तसं तो कल्पद्रुम. पुढे भूगोलाचं योग्य विशेषण. भूगोलिक, भूगा, भूगर्भ, भौगोलिक म्हणजे भूगोल या शब्दापासून बनणारं विशेषण कोणतं? आपण म्हणतो त्याची ती भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. भौगोलिक हा शब्द बनतो इथे. बरोबर, हे हटके पण तेवढं काही अवघड नाहीये. वंशजाचा विरुद्धार्थी शब्द. वंशज म्हणजे आपल्या पुढच्या पिढीचे लोक, वंशज पुढे. आणि आपले मागे जे होऊन गेले त्यांना आम्ही काय म्हणणार? ज्येष्ठ, अनुज, कनिष्ठ, पूर्वज. सरळ विषय क्लोज आहे. पूर्वज आम्ही त्यांना म्हणणार आहोत. पुढे लिंग विचारानुसार खुळा. आता खुळा हा शब्द मुळात कोणत्या लिंगात आहे? तो खुळा म्हणणार आम्ही, तो. आणि खुळ, खुळखुळा, खुळी, खुळी, खुली. बघा आता इथे पुल्लिंगे आहे, त्याच तुम्हाला स्त्रीलिंगी करावं लागेल. सोपा मुद्दा या ठिकाणी आहे मराठीचा. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि खुळाचं खुळीच होणार आहे. उगाच कळी फुलली, खुलली वगैरे तसं काही करू नका. बिढार कोणाची कादंबरी आहे? बघा एक आहे ना साहित्याच्या याच्यावर प्रश्न येत होते आणि साहित्य असे फार गाजलेले विचारतील असंही नाहीये. म्हणजे एखादा पुरस्कार वगैरे भेटलेली कादंबरी, थोडीशी जिचा लेखक चांगला प्रसिद्ध आहे, अशा कादंबऱ्या तुम्हाला येत आहेत. व्यंकटेश माडगुळकर आहे, भालचंद्र नेमाडे आहे, आनंद यादव, रंगनाथ पठारे. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला वाटतं चुकण्याचा विषय नाही. भालचंद्र नेमाडे. आता खरं जर बघितलं, भालचंद्र नेमाडे यांची ती हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ ही कादंबरी जास्त गाजलेली. पण प्रश्न इथे आलाय, पत्नीचा समानार्थी शब्द. तनया, कांता, भगिनी, मैत्रीण, पत्नी. पत्नी कांता म्हणतोय आपण. काय म्हणतोय? कांता, पत्नी. भार्या सुद्धा शब्द तिच्यासाठी आहे. प्रयोग ओळखा. तिला घरी जाण्यापूर्वीच उजाडले. आता इथे हे उजाडले का बस, हे जे या ठिकाणचं क्रियापद आहे ना
इथेच याचा प्रयोगाचा प्रकार समजतो. कर्मभाव, कर्तृभाव संकर, भाव कर्तरी, कर्म कर्तरी. उजाडले. 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. तिला घरी जाण्यापूर्वीच उजाडले, गडगडले, मळमळते वगैरे असे काही शब्द आले ना तर ते शब्द भाव कर्तरीमध्ये जातात, हे लक्षात ठेवा. पुढे जातोय, पावसात इंद्रधनुष्य दिसले होते. या वाक्याचे रीती वर्तमान काळातले रूप ओळखा. बघा, रीती वर्तमान काळ. आता दिसले होते हा भूतकाळ आहे आणि पूर्ण भूतकाळ आहे तो. दिसले होते म्हणजे कंप्लीट झाली होती क्रिया. पण आता रीती दररोजच होणारे म्हणजे काय? दिसले आहे, दिसेल, दिसत असते, दिसत. आता बघा, दिसत असे म्हणजे हा तर झाला रीती भूतकाळ. दिसेल म्हणजे भविष्यकाळ आहे. दिसले आहे हा वर्तमान आहे. पण दिसत असते हा जो आहे ना, हा या ठिकाणी रीती वर्तमान आहे. डेली मध्ये जी क्रिया घडते आहे त्यावर हा या ठिकाणचा मुद्दा येतोय. डबकेचं अनेक वचन. एक डबके आहे, अनेक काय असणार? डबके एक आहे, सिंग्युलर आहे. अनेक डबके असतात. डबडे, डबडे, डबे, डुबकी, संपला विषय. डबडेमुळे चुकलं. डबे तर राहू शकत नाही, डुबकी नाहीये. डबकेच डबके. एक डबके, अनेक डबकी. बघा, इंटरेस्टिंग आहे. कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला याचा प्रयोग ओळखा. बघा, कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. आता इथे जर बघितलं, हे जे कडून आलंय का, हे तुमचा प्रयोग पक्का करतो. कडून, इंग्लिशमध्ये आपण त्याला बाय म्हणतोय, तसा प्रयोग इंग्रजीत सुद्धा असतो. इथे भावे, शक्य कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, या प्रयोगाला 2-3 नावं आहे. कडून, च्याकडून क्रिया घडली आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो ना, तेव्हा तो असतो नवीन कर्मणी. काय असतो? नवीन कर्मणी. टिंबटिंब हे जुने स्फटिकरूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं पठार आहे. आता जीकेचे 20 प्रश्न आपल्याला बघायचे. कोणतं स्फटिकरूपी आहे, अग्निज आहे आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं पठार आहे? बघा, मारवाडचं, छोट्या नागपूरचं, द्वीपकल्पीय, दख्खनचं. अग्निज म्हणूया, तो शब्द इथे कीवर्ड आहे. अग्निज पठार जेव्हा तुम्ही म्हणतात ना, तो कीवर्ड आहे आणि त्याला आम्ही द्वीपकल्पीय पठार म्हणतो आहे. जे अग्निज आहे, स्फटिकरूपी आहे, रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. पुढे आपली भूमी जी आहे, पूर्वेला टिंबटिंबसह सामायिक होती. भारताची भूमी पूर्वेला, तुम्ही जेव्हा या ठिकाणी भारताचा जनरल नकाशा बघतात तर पूर्वेला काय आहे? अफगाणिस्तान, भूतान आहे, नेपाळ, बांगलादेश आहे, म्यानमार, बांगलादेश आहे, म्यानमार, भूतान आहे. बघा, भारताच्या सीमा ज्याला म्हणतो आपण, भूगोलावरचा एकदम बेसिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे चुकण्याचा विषय आहे असं मला वाटत नाही. अफगाणिस्तान, भूतान कुठे हो? आता अफगाणिस्तान तर वायव्येला आहे, भूतान इकडे आला, नेपाळ वरती आहे, त्याचा पूर्वेकडे काही संबंध नाहीये. भूतानचा सुद्धा पूर्वेकडे संबंध नाही. ती म्यानमार आणि बांगलादेश जे आहे ना, हे पूर्व बाजूला आहे. बांगलादेश असेल, म्यानमार असेल, पूर्वेकडे आहे, भारताशी सामायिक सीमा करणारे. आंबेडकरांनी कोणत्या वर्षी मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले, ज्याला महार जातीचे त्यांचे सर्व अनुयायी सहभागी झाले होते? मंदिर प्रवेशाचं आंदोलन. बरं, कोणत्या मंदिराचा प्रवेश होता हा? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मंदिर प्रवेश आंदोलन आहे, कधी सुरुवात आहे, तारीखही तुम्हाला माहित असली पाहिजे. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मंदिर प्रवेश 1925, 27, 29, 1927चा आहे. कोणतं मंदिर? काळाराम मंदिर की इतर कोणतं मंदिर? आणि ते कुठे तेही मला सांगायचंय, शिकवलेलं आहे मी. खालीपैकी कोणती दुरुस्ती आहे शहरी स्थानिक शासनाशी संबंधित आहे? नगरपालिका असं आपण त्याला संबोधतो. हे बघा, एक ग्रामीणशी संबंधित महत्वाची घटनादुरुस्ती, ज्या की म्हणजे दुर्गामी परिणाम करणाऱ्या आहेत. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, झडपी वगैरे असेल त्या. आणि दुसरी शहरी. इंटरेस्टिंग आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, चुकणार तुम्ही नाहीये. बघा, ग्रामीण म्हटलं ना, 73वी घटनादुरुस्ती फार महत्वाची. पंचायत राज म्हणतो आपण त्याला. काय ग्रामीणला काय म्हणतो आम्ही? पंचायत राज. आता ही पंचायत राज कन्सेप्ट कोणाची होती आणि पंचायत राज नाव कोणी दिलं, असे 2 प्रश्न या शब्दावर तयार होतात. आणि जी शहरी आहे ना, ती 74वी घटनादुरुस्ती. बरं, या कधी अंमलात आल्या? कधीचे हे कायदे आहेत ते माहित असलं पाहिजे. मला थोडंसं विचार करा. मुद्दाम विचारतोय कारण मी घेतलेले लेक्चर, तुम्ही म्हणाल कुठे आहे लेक्चर? अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर जी मुख्य सेविकेची बॅच आहे त्याच्या कंटेंटमध्ये पॉलिटीचे, जीकेचे लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये पॉलिटीचे लेक्चर्स आणि राज्यघटनेचे लेक्चर आहेत. तिथे जाऊन बघा. किती जण बघताय? जुने लेक्चर सगळे सुरू केलेले आहे, आधी टाकलेले लेक्चर्स. सगळ्या विद्यार्थी मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही जेवढे जास्त लेक्चर बघाल तेवढे तुमचे हे मार्क्स इथे पक्के होणार. हे दिसतं सोपं नाहीये. हे असं दिसायला सोपं आहे, परीक्षेत गेल्यावर कळतं की अभ्यास असेल तरच जमतं. बरं, इथे लॉजिक वगैरे काही नसतं. भारतातलं सर्वात जुनं तेल उत्पादक स्टेट म्हणजे तेच. ते दिग्बोई तुम्हाला आठवलं तरच याचं उत्तर येतं. ती पहिली तेल विहीर आठवली तरच याचं उत्तर येतं.
जर तुम्हाला बॉम्बे हाय जर आधी आठवलं तर मग महाराष्ट्र तुमचं चुकतं. इथे आसाम हे उत्तर आहे. सर्वात जुनं तेल उत्पादक स्टेट म्हणून आम्ही आसामकडे बघतो. पुढे कोणत्या घटनात्मक संस्था आहे? आता घटनात्मक म्हणजे काय? ज्यांची राज्यघटनेमध्ये ज्यांचा उल्लेख आहे, तरतूद आहे, म्हणजे कलमच आहे त्यावर. ती संस्था कोणती? घटनात्मक संस्था कोणती? बघा, भारतीय विधी आयोग, भारतीय निवडणूक आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, राज्य लोकसेवा आयोग, भारतीय वित्त आयोग. घटनात्मक संस्था. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. घटनात्मक संस्था तुम्हाला विचारलेली आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं, निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे का? विधी आयोग आहे का? नाहीये. यस, भारतीय निवडणूक आयोग. कलम किती हो? कलम 324 माहित पाहिजे. कलम 324 माहित पाहिजे. केंद्रीय दक्षता आयोग यस आहे. मला कलम सांगा. राज्य लोकसेवा आयोग यस आहे. कलम किती आहे? 315. वित्त आयोग आहे का? वित्त आयोग आहे का? कलम 280. कलम 280. BDE येईल मला असं वाटतं. BDE हे उत्तर आलं पाहिजे. हे उत्तर आलं पाहिजे. केंद्रीय दक्षता आयोग इथे नसणार आहे. BDE मी 2 नंबरचं उत्तर देतो आहे. पुढे मी जातोय. हा एक एक कोणत्या तरी मागच्या एका टेस्टमध्ये ना एक चुकून माझ्याकडून उत्तर हे झालं होतं. आपले महाराष्ट्राची बुकर टी वॉशिंग्टन कोण असा एक प्रश्न होता. मी तिथे महात्मा फुले सांगितलं तुम्हाला मागच्या टेस्टमध्ये. मला वाटतं ती कर्मवीर भाऊराव पाटील आहे. लक्षात घ्या. ती एक त्या ठिकाणी माझी चूक दुरुस्त करा. लाहोर शहरामध्ये कोणत्या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते? बघा, 1925, 29, 27, 31. लाहोर शहर आहे काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन भरते आणि तिथे फार महत्वाचे ठराव सुद्धा पास झाले आपण बघतोय. 27 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कोणतं अधिवेशन होतं? कधी भरलं? कोणत्या नदीच्या काठावर होतं? मला ते सांगा बरं. नदीचा काठ कोणता आहे? चला थोडं तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी विचार सुरू झाले पाहिजे. 1929 अधिवेशन होतं. त्या ठिकाणी अध्यक्ष कोण होते? ते संपूर्ण स्वराज्य आहे ना, तो ठराव इथे मांडला गेला. तो मांडला कोणी? हा एक वेगळा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तर तुम्हाला आपल्या आयएफ मधल्या बॅचमध्ये भेटणार आहे. भारतामध्ये प्रांतीय स्वायत्तता विहित केली गेली. कधीचा कायदा? 1925, 12, 1858, 1935. प्रांतीय स्वायत्तता कोणता कायदा आहे जो आणतोय? 28 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर पाहिजे. बघा, सरळ 1935चा कायदा आहे जो की प्रांतीय स्वायत्ततेसाठी ओळखला जातो. कोणत्या काळामध्ये भारत आणि चीनने जवळपास समान प्रमाणामध्ये पोलादाचे उत्पादन केले? भारत आणि चीन पोलादाचे उत्पादन 1960चं शतक, 30चं शतक, 50चं शतक, 40चं शतक. बघा, भारत आणि चीन आहे समान प्रमाणामध्ये पोलादाचं उत्पादन करतो. म्हणजे भारताची त्या ठिकाणची चीनच्या लेवलवर भारत होता असा सांगण्याचा या ठिकाणी उद्देश आहे. आणि ते होतं 1950चं शतक. म्हणजे जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळतंय ना, त्यावेळेस भारत आणि चीन एका लेव्हलला आहे. लक्षात घ्या. पुढे ही राज्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. कोण करतंय? भारताचे राष्ट्रपती, सरन्यायाधीश, राज्यपाल, पंतप्रधान. राज्याचा महाधिवक्ता म्हणजे सर्वोच्च सरकारी वकील. त्यांची नियुक्ती कोण करतंय? राष्ट्रपती, सरन्यायाधीश, राज्यपाल, पंतप्रधान. 30 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तर जे राज्याचे राज्यपाल आहेत हे महाधिवक्त्याची नियुक्ती करता आहेत. लक्षात ठेवा. कोणतं विधान हे चुकीचं आहे? बघा, चुकीचे विधान कोणते आहे? आता सर्व राज्यामध्ये एक समान त्रिस्तरीय पंचायत राजची रचना आहे. पहिला मुद्दा. सगळीकडे त्रिस्तरीय पंचायत राज आहे का? सगळ्या राज्यांमध्ये. दुसरं, पंचायत राज संस्थाचे तिन्ही स्तरीय जनतेद्वारे थेट निवडले जातात. 1994 मध्ये संसदेने 73वी घटनादुरुस्ती मंजूर केली आणि सर्व पंचायत राज संस्थांमधील 1/4 पद हे महिलांसाठी राखीव आहेत असं म्हटलेलं आहे. चुकतंय काय? 31 नंबरचा प्रश्न आहे. काय चुकतंय ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, पहिला मुद्दा. आता सर्व राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे का? तर हे चुकीचंच आहे. कारण काही राज्य असे आहेत जिथे द्विस्तरीय सुद्धा आहेत. पहिलं विधान तर चुकतंय. पंचायती राज संस्था जी आहे त्याचे तिन्ही स्तर जनतेद्वारे निवडले जातात. यस, बी बरोबर आहे. पुढे 94 मध्ये 73वी घटनादुरुस्ती झाली. हे बरोबर आहे. बी आणि सी बरोबर आहे. सर्व पंचायत राज मधले 1/4 पद नाहीये. 1/3 पद म्हणावं लागेल. 1/3. इथे सुद्धा घोळ होतोय. म्हणजे फक्त बी आणि सी बरोबर आहे. काय? बी आणि सी बरोबर आहे. या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर. बी आणि सी बरोबर आहे. ए आणि डी चुकतंय. आता ए आणि डी जे चुकतं आहे असा ऑप्शन नाही. आपण 1 नंबरला करून टाकू. ए आणि डी चुकीचं आहे. बघा, ए आणि डी चुकीचं आहे. कोणतं विधान सत्य आहे? भारत हा आशिया खंडाचा पश्चिमेकडचा विस्तार आहे. बघा, आशिया खंडामध्ये भारताचं स्थान किती? कोणत्या दिशेला आशियामध्ये ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. कोणीकडे? म्हणजे
पश्चिमेकडे आहे, पूर्वेकडे आहे, उत्तरेकडे आहे, दक्षिणेकडे आहे. आशिया खंडाचा नकाशा आणि त्यामधलं भारताचं स्थान तुम्हाला क्रमिक पुस्तकामध्ये हे दिसतं, सातत्याने दिसतं. तुम्ही किती लक्ष देता तो प्रश्न आहे. तर आशिया खंडामध्ये भारत आहे ना, हा दक्षिणेला आहे. पुढे दक्षिणेकडे आहे, खालच्या बाजूला आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे यांनी जातीवर टीका करणाऱ्या एका जुन्या बौद्ध ग्रंथाचा अनुवाद कोणी केला होता तो? बघा, जातीवर टीका करणारा बौद्ध ग्रंथ, त्याचा अनुवाद करणारे पंडित रमाबाई, राजाराम मोहन राय, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर. कोण करते? बौद्ध ग्रंथाचा अनुवाद करणारे. ते समाजसुधारक कोण? 33 नंबरचा प्रश्न आहे. कोण? राजाराम मोहन राय यांचं ते कार्य होतं. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये कोणत्या बँका विलीन झाल्या? कॉर्पोरेशन विजया, विजया देना, आंध्र, विजया आंध्र कॉर्पोरेशन. बघा कोणती बँक? युनियन बँक ऑफ इंडिया. हिच्यामध्ये विलीन झालेल्या बँका. 34 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. कोणत्या बँका म्हटले तर एक आंध्र बँक आणि दुसरी कॉर्पोरेशन बँक जी आहे, हे बँकांचं विलिनीकरण आहे. थोडासा करंटशी निगडीत हा प्रश्न होता. अजून आता नवीन प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. पुढे चुकीचं विधान कोणते? बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी अधिपत्र आणि मोहरबंद याद्वारे केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश राष्ट्रपती करतायत नियुक्ती, पहिला मुद्दा. दुसरं, प्रत्येक न्यायाधीश हा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहील. प्रत्येक न्यायाधीशाला म्हटलंय. एखादा व्यक्ती भारताची नागरिक असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र नाही. इथे हा मुद्दा आहे, भारताची नागरिक पात्रता. आणि सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक न्यायाधीश हा सरन्यायाधीशांना उद्देशून आपल्या सहीनिशी आपला पदाचा राजीनामा देऊ शकतो. राजीनामा सरन्यायाधीशांकडे ते देतात का? चुकीचं विधान एकच आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे. चुकतं कुठे? पहिला मुद्दा, राष्ट्रपतीच्या सहीनिशी नियुक्ती होते. यस, होते. दुसरं, प्रत्येक न्यायाधीश वयाची 65 वर्षे, अगदी बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय 65, हायकोर्ट असेल 62. भारताची नागरिक असलीच पाहिजे, बरोबर आहे. पण राजीनामा कोणाकडे देत आहेत? सरन्यायाधीशांकडे नाही. मग कोणाकडे? राष्ट्रपतीकडे. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? भारतीय निवडणूक आयोग ही कोणती संस्था आहे? आता तो वरती मला वाटतं प्रश्न आला त्या पद्धतीचा आणि उत्तर तुमचं आहे त्या प्रश्नामध्ये वरच्या. सार्वजनिक क्षेत्र, घटनात्मक, खाजगी क्षेत्रातील वैधानिक कोणती संस्था आहे? भारतीय निवडणूक आयोग. मी तुम्हाला कलमही सांगितलं. सध्या निवडणुकांचं वर्ष आहे हे, 2 वर्ष पुढचे, मागचं आणि हे. त्याच्यामुळे इथे प्रश्न येणार. ही घटनात्मक संस्था आहे. कलम मला सांगा, तुम्हाला माहिती आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांची कादंबरी रचना, नीतिमाल्य, आनंदमठ, मानसी, कर्मभूमी आणि फार महत्वाची होती. यांची रचना गाजली. याच्यामधून पुढे बऱ्याच गोष्टी घेतल्या गेल्या. 37 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि ती आनंदमठ नावाची कादंबरी होती 1882 ची. कोणती? आनंदमठ. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे निहित असतील आणि या राज्यघटनेच्या अनुषंगाने तिचा वापर प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यामार्फत केला जाईल. बघा बरं का, राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे असेल. हे कलम कोणतं? 154, 138, 134, 158 राज्यपालांसंदर्भातली कलम तुम्हाला माहिती असली पाहिजे. बघा, इंटरेस्टिंग आहे. 38 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहात. कलम सांगायचंय राज्यपालांसंदर्भातलं. बघा, 154 मध्ये या ठिकाणी राज्यपालांचे कार्यकारी अधिकार दिलेले आहेत. भारत वायव्येला यासह भूसामायिक सीमा सामायिक करतो, भूसीमा सामायिक करतो. मग वायव्येला कोणता देश आहे भारताचे? बस सोपा आपल्या भाषेत म्हणा ना, तर वायव्येला कोणता देश आहे? तुम्हाला मागच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं मी. 2 प्रश्न या मुद्द्यावर येत आहेत. या टेस्टमध्ये आपण टाकली. पुढच्या टेस्टमध्ये जरा वेगळे टॉपिक्स आहेत. म्यानमार आणि नेपाळ. बघा, म्यानमार म्हटलं आम्ही बघितलं पूर्वेला आहे. पाकिस्तान, नेपाळ. नेपाळ म्हटलं वायव्येला नाहीये. ओके. नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान. बघा, नेपाळ इथे नाहीये म्हणजे कट करत गेल ना. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वायव्येला आहे म्हणजे हा कोपरा. ओके, इकडे. तागाच्या गिरण्यांची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे? तागासाठी प्रसिद्ध मणिपूर, आसाम, युपी, पश्चिम बंगाल. ताग म्हटलं की काय? ताग म्हटलं की काय आठवतं? उत्तर द्यायचे. 40 नंबरचा प्रश्न आहे. तागाच्या गिरण्या आहे. उत्तर तुमचं रेडी आहे. ते म्हणजे पश्चिम बंगाल आहे. आणि तिकडचं मग सुंदरबन वगैरे तुम्हाला माहित होऊन जातो. चला, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. हा लोगो आहे. तुम्ही प्ले स्टोअरला गेल्यावर तुम्हाला असा लोगो दिसेल अभ्यासकट्टा. त्या पद्धतीने सर्च करा. ऑफ 50 हा कुपन कोड तुम्हाला बाय नाऊ केल्यानंतर त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात टाकता येईल पेमेंट करताना.
फुल बॅच आहे, सगळं त्या ठिकाणी भेटणार आहे आणि तांत्रिक बॅचही आहे. खूप सारे विद्यार्थी मैत्रिणी महाराष्ट्रातले जॉईन झाले. आपल्या इतर मैत्रिणींना सांगा जॉईन करून घ्या. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सर्वात कमी फीसमध्ये सर्वात जास्त स्टडी मटेरियल आणि सगळ्यात जास्त क्वालिटीचं स्टडी मटेरियल अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर भेटतं आहे. धन्यवाद.